बातमी लातूरातून आहे। लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली होती। त्यांच्या डोक्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते। दरम्यान त्यांच्यावर रात्री रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली आहे। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याबद्दल अद्याप समजू शकलेलं नाही। याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। बाबासाहेब मनोहरे उपचाराला प्रतिसाद देत असून ते 48 तास निगराणीखाली असणार आहेत, अशी माहिती सह्याद्री रुग्णालयाचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिली आहे। साधारणतः 11:30 वाजता ते आपल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सेल्फ इन्फेक्टेड गनशॉट इंजुरी म्हणून ॲडमिट झाले। आल्यानंतर त्यांच्या उजव्या साईडच्या पोटीमधनं ॲक्टिव्ह ब्लिडिंग होती आणि डाव्या साईडच्या पण जी एक्झिट वुंड आहे तिथूनही रक्तस्राव होत होता। आल्यानंतर आम्ही लगेचच त्यांना एंडोटॅकियल ट्यूब टाकून इंट्युबेट करून व्हेंटिलेटरवर घेतलं। व्हेंटिलेटरवरती अतिदक्षता विभागामध्ये आम्ही पेशंट शिफ्ट केले। आता ते आमच्या ह्या ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देत आहेत आणि हळूहळू त्यांची रिकव्हरी होत आहे। तर तरीसुद्धा आम्ही 24 तास 48 तास त्यांच्यावर एकदम क्लोज ऑब्झर्वेशनमध्ये आम्ही त्यांना ICUमध्ये वॉच करत आहोत।